तर अहमदाबादमध्ये विमानाची दुर्घटना झालेली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अहमदाबादच्या मेघानीमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात। टेक ऑफ करताच विमान कोसळलं। विमान अपघातात सर्व 241 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू। एपी वृत्तसंस्थेचा दावा, एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेची चौकशी केली जाणार। अपघातग्रस्त विमानात 232 प्रवासी होते, त्यासोबतचे 2 लहान मुलांचाही समावेश। डीजीसीएची माहिती, तर विमानात एकूण 10 क्रू मेंबर होते, डीजीसीएकडून स्पष्ट। अहमदाबाद दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्टची व्यवस्था। गुजरातचे मुख्य आरोग्य सचिव धनंजय द्विवेदी यांची माहिती, भीषण दुर्घटनेत मृतदेह पूर्ण जळाल्यानं ओळख पटवणं अडचणीचं। भीषण विमान दुर्घटनेतून एक व्यक्ती जिवंत। 11A या जागेवर बसलेला रमेश विश्वकुमार मोठ्या अपघातातून वाचला। रमेशवर सध्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू। पोलीस आयुक्त GS मलिक यांची माहिती, अमित शहांनी रमेश विश्वकुमार यांची भेट घेतली। एअर इंडियाचं विमान मुलांच्या वसतिगृहावर कोसळलं। BGM मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहावर विमान कोसळलं। मेन्समध्ये मुलं जेवत असताना मोठी दुर्घटना। 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती। 50 MBBS विद्यार्थी विमान अपघातात जखमी। विद्यार्थ्यांच्या काही नातेवाईकांसह 4 ते 5 विद्यार्थी देखील बेपत्ता असल्याची माहिती। विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं अपघात। उड्डाणावेळी विमानात तांत्रिक बिघाड, पायलटनं विमान लँडिंगचा प्रयत्न केल्याची सूत्रांची माहिती। अपघात होण्याआधीच एअर इंडियाच्या विमानातील व्हिडिओ, प्रवाशांकडून ट्विट। विमानातील AC स्क्रीनसह टीव्ही बंद। दिल्ली ते अहमदाबाद विमानातून प्रवास केल्याचा तरुणाचा दावा। विमानातील ब्लॅक बॉक्स मिळाला। ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून अपघाताचं कारण समोर येणार। NDRFची आणखीन एक तुकडी दुर्घटनास्थळी दाखल। तर या विमान अपघातानं देश पूर्णपणे हादरलेला आहे, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाबाहेर प्रवाशांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी। आपल्या प्रियजनांबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न। प्रशासनाकडून योग्य माहिती मिळत नसल्यानं नातेवाईकांचा संताप। टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत जाहीर। पीडित सर्व कुटुंबासोबत टाटा ग्रुप उभा असल्याची टाटा ग्रुपची भूमिका। दुर्घटनाग्रस्त BJ मेडिकल कॉलेजची इमारत बांधण्यासाठी मदत करणार टाटा ग्रुपची माहिती। अचानक एक स्फोटक आवाज आला। समोर काळसर धुरांचे मोठे लोट दिसले। धावत पोहोचले त्यावेळी अपघातग्रस्त विमानाचे अवशेष आणि मृतदेह सगळीकडे विखुरलेले होते। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं अपघाताचा थरार। गुजरातच्या गांधीनगरहून राष्ट्रीय आपत्ती दलाची 3 पथकं बचाव कार्यासाठी अपघातस्थळी। 90 कर्मचाऱ्यांचा समावेश। तर वडोदराहून देखील आणखीन काही NDRFची पथकं पाठवण्यात येणार। एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत बचाव कार्यासाठी आर्मीही सहभागी। भारतीय सैन्याचे जवळपास 130 जवान रवाना झाल्याची माहिती। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शहांकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। रुग्णालयात जखमी नागरिकांचीही विचारपूस। तर पंतप्रधान मोदीही गुजरातला जाणार। भाजपचे नेते CR पाटील यांची माहिती। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून विमान दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची विचारपूस। अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून दुःख व्यक्त। माझ्या संवेदना पीडित कुटुंबासोबत असल्याचं राष्ट्रपती मुर्मूंचं ट्विट। तर या दुर्घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येतोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। विमान दुर्घटना हृदयद्रावक। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट। दुःख शब्दात मांडू शकत नाही। सर्व यंत्रणा आणि मंत्री बचाव कार्यात सहभागी असल्याचं नरेंद्र मोदी यांचं ट्विट। अहमदाबाद एअर इंडियाचा अपघात हृदयद्रावक। राहुल गांधींचं ट्विट। काँग्रेस कार्यकर्त्यांनी मदत कार्यात सहभागी होण्याचं राहुल गांधींचं आवाहन। गुजरातच्या अहमदाबादमधील विमान अपघात अत्यंत दुर्दैवी। प्रवाशांच्या कुटुंबियांसह पायलट आणि कर्मचाऱ्यांसोबत माझी सहानुभूती आहे। त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतोय। मल्लिकार्जुन खरगे यांनी ज्या आहेत त्या भावना व्यक्त केल्या। अहमदाबादमधील विमान अपघात अत्यंत दुर्दैवी। माझ्या भावना आणि प्रार्थना प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत। मंत्री राजनाथ सिंह यांचे ट्विट।